नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष वांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपली बाजरी काटून आणि वळून टाकले घरी। ह्या घरी आणले आपण आणि ते आता वाळून 4-5 दिवस झालं वाळून। तर ते आता आपल्याला बाजरी काढायची। तर आता पाहू आपण मोडून कसं काय मोडत आहे। तर आता बाजरी वाळले का नाही ते आपण पाहू। मनीषा बरं मोडून पाय बरं वाळले का, कसं काय झाले, वाळून गेले ना। तर दीदी पण आले मदतीला, त्यांची पण बाजरी काढायची। इकडं त्यांची बाजरी आणि इकडं आमचीवाली बाजरी। तर आता ट्रॅक्टर येणारच आहे उपनेर। तर आपण आता बाजरी किती होते आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणारच आहे। तर चला मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ करा। कुठं हेळलेला मोबाईल काय, राहू दे काढू दुपारवरून। तर हे पा हिरडीचा झाड आहे आणि हिरडी खाली आम्ही आपल्या शिवण बिवा आणलाय। इकडं मामाची आणि आपली शेळी पण आहे पा। आणि इकडं मस्त थंडगार हवं आहे। तर मस्तपैकी आपली शिवण बिवा बसतं ती। आता हे उभं राहिलं ती सावली पण थंडगार आहे मित्रांनो। आणि आता ट्रॅक्टर येईलच, तर त्याचीच ट्रॅक्टरचीच वाट पाहतोय आपण। आपली बाजरी पण जराशी सुकल नाही का, त्यामुळं मग जाऊ द्या, आले हो ट्रॅक्टर मग भरू गोण्या मस्तपैकी। तर मित्रांनो, आपण शिसवडवरून दोंडपुरे यांचा ट्रॅक्टर बोलावला होता बाजरी काढण्यासाठी। तर तो ट्रॅक्टर पण आलाय आणि बाजरी पण एक बारी निघते बरं का, एकदम बारी। तर त्यांचा मोबाईल नंबर पण देणार आहे आपण, नक्की त्यांना कॉन्टॅक्ट पण करा। तर एकदम बारी बाजरी निघाली बरं का। तर पाहू शकता एकदम बारी, घाण नाही काय नाही, एकदम स्वच्छ। उन्हामध्ये बाजरी अशी उधळ सुटली ना, तर मोकार अंगाला कडकडा खा सुटली। आता झाली बरं का बाजरी काढून आपले मित्रांनो। तर चला आता उपणून घ्यायचे आपल्याला, गाणगुण असेल तर तेवढी काढून घ्यायची। तर पहा मित्रांनो, मनीषाचा काम चालाय सुपाट मारायचा। मनीषा मामा तिकडं मस्तपैकी बसा उभा मस्तपैकी। पांबरं हात धरलेत एकच नंबर, जसं काय विठोबा सारखा उभा राहिलाय। त्याची बाजरी उपणायची पण ते हरतो जसं काय विठोबा राहिलाय, त्याला वाटलं हवा सुटली नाही अजून। तर मनीषा पाहता कशी सुपाट मारणार आहे, बघितलं का। मला पण येते बरं का मारता, मी पण मारतो आता सुपाट।
आणि तो तुम्ही दोन राबत सर्व जरा हे डाळ आठवायचं अगं मावशी थांब तसंच कर आहे ना बरोबर ह्या सरक तिला बांध. तर मित्रांनो आपली 3 महिन्याची मेहनत ह्या पा इकडं एवढे पोते झाल्यात 2 पोते 2-2.5 पोते झाल्यातच एक बारीक वाजे आणि जो एक बारीक गोणे आणि हे 2 मोठाले भरून ठेवल्यात. तर हे आपली मुख्य मावशी आहे का आणि हे मनीषा तर तुम्हाला माहितीच आहे. तर एवढी झाली आपल्याला 3 महिना आपण त्या बाजरीची निगा राखली आणि मस्त आपल्याला कष्टाचा फळ आपल्याला भेटला मित्रांनो ह्या पा. तर मस्तपैकी तर तुम्ही पण असेच कष्ट करा. शेतीत कष्ट केल्याशिवाय आपल्याला काय खायला भेटणार आहे नाही का. तर आज आमची मुख्य मावशी पण आलेली आहे. तर तिला ऐकायला येत नाही आणि बोलता पण येत नाही. तर तुला बोलता नाही येत आहे ना. तर आमची मुख्य मावशी एकदम भारी. तर आमच्या आईची बहीण आहे आणि ह्या पा एवढं आपले. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा ना हाय पण बटन दाबा बरं का मित्रांनो. तर या प्रकारचे आपली एवढी मेहनत होते मित्रांनो. आता रानातली कामं झाली तर आता आपल्याला वखरणी ते तर करायचे ते करू. अजून पाऊस नाही पडला तर हे खायचं अन्न आपण घरात आणून ठेवलं साठवून 4 महिना आता ब्यावणे 4 महिने म्हणजे 2 वर्ष ब्यावणे. आता खायला तर 2घच जण आहेत मित्रांनो. त्यामुळं मग 2 आणि 3 वर्ष जाऊ शकतं एवढ्यामध्ये आपलं. तर तिकडे आपली भाताची पोती पण आहेत 3 पोती आहेत पाहू शकता. 4-5 पोती झालते आपल्याला भात पण. आणि घरातलं आज दाखवायचं म्हणजे तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना. तर 5 पोती होत्यातच. तर आता 3 पोती राहिल्या ती. 1 पोता 4 महिन्यासाठी भरडून आणायच लागेल. तर तेवढा आणला का मग आपल्याला राहील मग पुढच्या वेळेस. आणि दुसरा नवीन भात पण निघेल. तर गोणी पण आणून ठेवली बरं का आपण ह्या पा खताचे. आणि सुपला पण आहे थोडासा ते पण आता आपल्याला वापरायला लागेल. तर मित्रांनो ह्या अशा प्रकारची व्हिडिओ झाली आजची. तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो चला इथेच थांबू. भेटू अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर मनीषा पाणी ठेवलं का तापायला. पाणी ठेवलं आहे तापायला. आज लय खकाना झालं आंघोळ. तर मुख्य मावशी आंघोळ करायची का. मुख्य मावशीला पण आंघोळ करायची का करायची ना. तर चला मुख्य मावशीला पण आंघोळ करायची ना आपण पण आंघोळ करणार आहे मस्तपैकी. तर चला इथेच थांबू आपण. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.